नमस्कार. आज 17 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. विदर्भाच्या आसपास हवेची द्रोणीय स्थिती कायम आहे. परिणामी विदर्भाच्या काही ठिकाणी पावसाचे वातावरण अजूनही अनुकूल दिसतंय. हा पाऊस जरी सार्वत्रिक नसला तरी काही ठिकाणी पावसाच्या सरी या पाहायला मिळतात. खास करून अमरावती शहरात गेले बरेच दिवस झालं पावसाच्या बऱ्यापैकी चांगल्या सरी आहेत. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी उत्तरेकडून उंचावरचे कोरडे वारे कायम आहेत. त्यामुळे पाऊस हा राज्याच्या इतर ठिकाणी विशेष काही पडेल अशी शक्यता दिसत नाही. सॅटेलाइट इमेज पाहिली तर अमरावती, वर्धा, नागपूर ढगाळ वातावरण आहे. सकाळी सुद्धा अमरावतीच्या काही भागांमध्ये हलक्या सरी झाल्या असतील. कोकण घाटात सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आहे. मात्र या भागामध्ये म्हणजे या ढगातून विशेष काही पावसाचा अंदाज सध्या तरी नाही. राज्याच्या इतर ठिकाणी विशेष ढगाळ वातावरण नाहीये. येत्या 24 तासातील जर आपण विचार करायला गेलो, तर येत्या 24 तासामध्ये अमरावती, अकोला हे उत्तरेकडील भाग, वर्धा, नागपूरचे सुद्धा उत्तरेकडील भाग मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी या पाहायला मिळतील. तर लगतवरती बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया ढगाळ हवामान राहील आणि क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एक दुसऱ्या ठिकाणी शक्यता आहे. खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल असा अंदाज नाही. संपूर्ण कोकण किनारपट्टी गोव्यापर्यंत आणि घाटाचा भाग आहे मध्य महाराष्ट्राचा. ढगाळ हवामान राहील. एखाद्या ठिकाणी झालं तर हलक्याशा सरी होतील. विशेष मोठा पाऊस या भागामध्ये नाही. नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो काही मधला भाग आहे, या ठिकाणी वातावरण कोरडे राहील. पावसाचा अंदाज नाही. पण इथून पुढे जर गेला पूर्वेकडील या जिल्ह्यांचे भाग आणि इकडे सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, नाहीतर मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.